गिल साहब दी ग्रेट म्हणाले होते, एक तरफ से मोहम्मद एक तरफ से कृष्णा, दोनों तरफ से पूरा इंडिया. येस, जे काय तो पूर्ण म्हटला होता. काल ते सिद्ध झालेलं आहे. काल मोहम्मद, सिराज आणि कृष्णाने इंग्लंडला अख्खा उघडून ठेवलेलं आहे. 4 विकेट घेतलेले आहेत. पण आय गेस ते युनिटी अँड डायव्हर्सिटी थोडं पूर्ण नाही झाले काल. एक कोणतरी ख्रिश्चन पण हवा होता अजून, आणि एखादा पारसी बिरसी पण हवा होता. हा खरं. मग कदाचित अजून कुठले धर्म आहेत, शीख एखादा, शीख इसाई आहे का कोण? अर्षदी बसला असतं तर झालं असतं. अर्षदी बसला झालं असतं. सगळ्या पूर्ण मिलाप झाला असता काल. ठीक आहे, काल इंडियाने जेव्हा इंडियाचा स्टार्ट वाईट झाला होता. इंडियाने हार्डली 20 रन केले आणि 3 आउट झाले. म्हणजे नायर, आपला कोण तो सुंदर आणि सिराजचा बोल्ड मस्त काढला होता, ते 3 आउट झाले. सिराजने केलं पण फक्कर बॉल खूप हे होते, म्हणजे प्रॉपर टॉप ऑर्डर बॅट्समन जे असतात. विराट कोहलीला त्याने फॉलो केलं की विराट कोहलीच्या रिएक्शन त्याचा आउट झालं की हा काय बॉल होता, तो काय बॉल होता, सगळं त्याने केलं. बरं, तो बॉल जास्त हल्ला पण नव्हता, थोडासा हवेत. सिराजसाठी तो खूप होता. पण सिराजचं बॅटिंग कॅलिबर त्याला वाटतं त्यासाठी खूप फालतू बॉल होता तो. पण ठीक आहे. मोहम्मद रिचर्ड आलाय, कृष्ण आलेला. आणि सो सुरुवातीला करुण नायर चांगला दिसत होता, व्यवस्थित दिसत होता खेळताना. थोडे केस मला नाही आवडले त्याचे. अच्छा, खेळताना सॉरी. सो नंतर मग एक बॉल अचानक आत आला आणि मग त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं त्याबद्दल. सो आणि ऍक्च्युली तो लूज पण वाटला मला, तो शॉट खेळताना या प्रकारे त्याने. पण थोडासा टेंटेटिव्हच खेळतो मला असं वाटतं, तो फारसा फर्म नाही खेळत. पण ठीक आहे, आपण काल अख्खा व्हिडिओ करुणाला डेडिकेट केला होता. त्याचे त्याने आपल्याला फक्त 3 रन दिलेत, त्याच्यावर तो काही खेळला नाही. पण ठीक आहे, पॉझिटिव्ह हायएस्ट रन गेटर आहे रे तो कालचा. पण ठीक आहे, 57 रन्स करून तो आउट झाला काल. आणि मग सुंदरने खूप चुकीचा शॉट मारला. सुंदरला गरज नव्हती पुल शॉट खेळायची, कारण तिथे फिल्डर लावलेला ऑलरेडी, आणि तो खूप ऑकवर्ड पोझिशन मध्ये येऊन त्याने. सुंदरचा पुल शॉट एवढा चांगला नाहीये, त्याचा हुक शॉट चांगला आहे, तो हुक मस्त मारतो मागे, तो पुल नाही करत तेवढा. पण ठीक आहे, दोघांनी बरी एक त्यांनी पार्टनरशिप चीप केली होती मध्ये, त्याच्यामुळे अटलिस्ट इंडिया 224 पर्यंत पोहोचली. पण जशी इंग्लंड बॅटिंग काय काय विकेट्स अवॉइड करता आल्या असतात. काय विकेट मला नाही वाटत की इंग्लंडच्या बॉलर्सने घेतलं. एक तर सुंदरचं जसं बोललो की त्याचा पुल शॉट, परत राहुल जसा आदल्या दिवशी आउट झाला, तो बोल्ड झाला. जो पंच करायचा शॉट होता तो स्क्वेअर मारायला. परत जुरेलने पण बाहेरच्या बॉलला खेळायला गेला, तेव्हा तो पाठी स्लिपला कॅच आउट झाला. आणि अजून एक कोणीतरी रन आउट गिलचा. सो काय विकेट्स आपण फेकले आहेत ऑलमोस्ट. त्या अवॉइड जर झाल्या तर आता आय गेस 300च्या आसपास रन्स असले. ऑलरेडी पिच ट्रिकी होतं, त्यात आपण अजून ट्रिकी बॅटिंग केली. पण ठीक आहे, हे सगळं होत राहतं क्रिकेटमध्ये. आयुष्यात आपण अवॉइड करणाऱ्या गोष्टी अवॉइड करू शकत नाही. पण इनफ रन्स होते आपल्याकडे. करुण नायरने वगैरे चांगली पार्टनरशिप. इनफ म्हणजे वाईट स्कोर नव्हता, काहीतरी होता फाईट, 224 होते. पण जशी इंग्लंडने बॅटिंग सुरू केली, आपल्याला वाटलं की आपण 300 रन शॉर्ट होतो. त्यांनी जशी मारायला सुरुवात, म्हटलं की कुठलं पिच आहे. पण ते लोक ऑल गन्स ब्लेझिंग सुटले होते, म्हणजे कुठलाही बॉल मारत होते. लिटरली ते 5th स्टंप 6th स्टंपचा बॉल बाहेर टाकून बॅट मारत होते. एस्पेशली क्रॉली. डकेट तर मागे मारत होता, रिव्हर्स स्वीप, पॅडल स्कूप, सगळं ते करत होते. डकेट खूप मोठा होणार असं का वाटतंय मला. नाही, खूप छोटा आहे तो, 4.5 फुटी वगैरे येतो. त्याच्यावर मोठा गणपती आमच्या मंडळाचा. ठीक आहे, हा बोल. सॉरी, नाही मला वाटतं की तो खूप मोठा तो. आणि हा आपला ॲटकिन्सन काय होणार, लेजंड बनतील इंग्लंडचं असं मला आत्ता वाटतं. मला वाटतं डकेट आफ्टर अ पॉइंट डकेट आउट ऑफ फॉर्म जाईल असं मला वाटतं. कारण डकेट मला असं वाटतं की हे जे प्लेयर्स जे खूप स्कूप बीप मारत असतात ते ठीक वाटतात मला. मग एका म्हटलं त्यांच्याकडे डिफेन्स. डिव्हिलियर्स कोण होता? डिव्हिलियर्सकडे समोरची बॅटिंग पण चांगली होती. पण मला क्रॉलीपेक्षा डकेट जास्त आवडतो. मला क्रॉली की डकेट? क्रॉली. मी क्रॉलीसाठी बेट करतो. आठवतं तुला गिल आणि पृथ्वी शॉ मध्ये तू पृथ्वी शॉला सपोर्ट. अजूनही म्हणतो पृथ्वी शॉ खूप बेटर बॅट्समन आहे. पण सक्सेसफुल कोण झालाय? सक्सेस डझंट डिफाईन. सक्सेसफुल तर हिटलर पण होता, पण तो ग्रेट होता का मोदींपेक्षा? जर्मनीसाठी तो ग्रेट होता ना. काय जर्मनीसाठी ग्रेट होता तो? जर्मनीसाठी पण तो ग्रेट नव्हता ना. पण ठीक आहे, जर्मनीवर आपण पुन्हा भारताकडे. हा. सो बॉलिंग आय गेस थोडी हेवायर झाली, जी इंग्लंडची पण झालेली. पण मे बी त्याच्यामुळे झाली की त्यांनी जो अटॅक केला ना स्टार्टला, सो ऑब्व्हियसली थोडं तर हे झालं असेल की आपण कुठल्या पिचवर बॉलिंग करतो, ह्याने पिच बदलल्या काय असं झालं असेल त्यांना. सो जसा लंच ब्रेक घेतला त्यात थोडं त्यांना विचार करायला मिळाला, लाईनचा लेंथचा जो काय असेल तो. लाईन आणि लेंथ ऑब्व्हियसली पहिल्याला सापडत नव्हती, म्हणतात मग लंच ब्रेक नंतर आय गेस डकेट लगेच आउट झाला. मग 40. पण मग ते खूप चांगलं बँटर होतं डकेट आणि आकाशदीपचं. आकाशदीपला डकेट बोलला की यू कॅन गेट मी आउट. नाही, डकेट आकाशदीपला बोलला. मी काय बोललो? आकाशदीपला डकेट बोलला. मग काय सेमच आहे. आकाशदीपला डकेट बोलला. हा काय?
जाऊ दे, मराठी भाषा इथे कुठेतरी मागे पडते मला वाटतं. आंदोलन वगैरे ठीक आहे, आपण सुधारूया, त्यांना शिकूया ना आपण मराठी. आधी मी तुला शिकवतो थोडीशी. तर डकेटने आधी त्याला फुलपट्टी दिली की यू कॅन गेट मी आउट वगैरे, पण डकेटचं मला तेच वाटतंय त्याची मूर्ती लहान, त्याची कीर्ती पण लहानच राहिली. काल त्याला लगेच आवडेल, पण काल तू डकेट बघाल, डकेट उगाच पंगे घेत होता. काल त्याने सुदर्शन पण रिव्ह्यूचा वेळ आली होती, तर तो रिव्ह्यू घ्यायलाच नको होता त्याने, पण तरी घेतला. पण ठीक आहे, दोघांनी यंगस्टर्स आहेत, जयस्वाल आणि तो पण. तर तेव्हा दोघं चिडवते, घे रिव्ह्यू घे, हे सगळे त्यांचे चाळे चालू होते. जसा सुदर्शन क्रॉस करत होता इंग्लंडच्या याच्याकडनं, त्या अख्ख्या ग्रुपकडनं, काहीतरी डकेट बॅटला परत बोलला. मग त्याला सुदर्शन खाली काहीतरी उत्तर दिलं त्याला. सो मला वाटतं डकेट उगाच पंगे घेतं, उगाच त्यांची गुंडगिरी चालली. त्याच्या उंचीला ती परवडणार पण नाही ती गुंडगिरी. खरं आपण बोलत असतो त्याच्यावरून जात. खरं त्याला आपले शब्द पण बाउन्सर्स आहेत. तर डकेटला जेव्हा आकाशदीपने काढलं, इट वॉज अ मुवमेंट की डकेटला असा फुल घेऊन गेला, सेंड ऑफ दिला प्रॉपर की घेतलीये भाई विकेट, आता काय बोलायचं तुला. मला तुझी कधी आठवण येते, मी तुला 6-4 मारतो तेव्हा मी तसंच वागवतो ना. अरे थोडी तरी लाज बाळगा, एका टीम मध्ये खेळतो आणि हा मला 6-4 मारणार. अरे आपण थोडी आयुष्यभर एका टीम मध्ये खेळतो मित्र. खरं, एका टुर्नामेंट साठी पण फक्त एका टीम मध्ये खेळतो. हा, सो नंतर मग कोणाला खेळायला त्यांच्याकडून. तर जसा डकेट गेला त्यानंतर त्यांचा, अच्छा बाय द वे, डकेट जेव्हा गेला तेव्हा त्यांचे रन 13 ओव्हरला 91 होते. सो दे वर ऑलमोस्ट गोइंग ॲट 7 रन्स पर ओव्हर. सो आणि एका पॉइंटला आपल्याला पण असं वाटलं होतं की आपल्या पण बऱ्याच ग्रुप्समध्ये पोरं चौथावली होती की काय अशी बॅटिंग चालली आहे, हे चाललंय, पिच चेंज केलाय, इंडिया का नाही अशी खेळत, इंडिया का नाही अशी खेळत. मी म्हटलं की ठीक आहे, त्यांचा तो पॉइंटच आहे की ते लोक मारूनच खेळणार होतात, कारण त्या पिचवर डिफेन्स नव्हता. तू बघशील तर क्रॉली जेव्हा बॉल डिफेंड करत होता तेव्हा त्याचे बॉल असे मिस टाइम होत होते, एज लागत होते, ते सगळं खूप चालू होतं. राईट, एकदा आपलं एक रिवर्स चालू. तर क्रॉलीचे एज लागत होते, डकेट पण उलटे सुलटे आडवे शॉट मारत होता. सो जेव्हा नॉर्मल टेस्ट खेळायची वेळ आली ते लोक फसले आणि मग त्यांचा रन रेट ड्रॉप होत गेला. आणि जसा क्रॉली आउट झाला, क्रॉलीला कृष्णाने शॉर्ट बॉल टाकला. क्रॉलीला कृष्णाने शॉर्ट बॉल टाकला आणि सिराजने कॅच घेतली. हे मला माहित नाही सिराजने घेतली की नाही, जडेजाने घेतली कॅच. पण ठीक आहे, सिराज ऐकायला मजा आली ना. एक ख्रिश्चन एक हिंदू, काय करतोय आपण असं. तर जसा क्रॉली गेला त्यानंतर इंग्लंडने एकतर शटर पण डाऊन केलं. इंग्लंडला प्रॉपर टेस्ट खेळायला लागला, पोप आणि रूट खेळत होते. सो ते दोघं खेळायला लागले तसे. आणि त्यानंतर कृष्णाने बॉलिंग अरे हा, नाही मला आधीपासून थोडं असं इंट्युशन होतं की या पिचवर कृष्णा बरी बॉलिंग करून जाईल. आणि तुझा काउंटीचा अनुभव पण आहे काय, खरोखर वाटेल लोकांना कधी त्यांना चेहरा कळतो, हा काउंटीचा चेहरा आहे का, हा कंट्रीचा चेहरा आहे. हा, सो कृष्णा बरी टाकेल असं मला वाटत होतं इन्स्टिंक्टिव्हली की आज चालून जाईल भाई. आणि तो चालला, त्याने 4 विकेट घेतल्या ऑब्व्हियसली. आणि काय तू बघशील तर 4 पैकी 3 विकेट त्याने शॉर्ट बॉलवर घेतले. क्रॉलीला शॉर्ट बॉलवर आउट केलं. अजून कोणाला, ॲटकिन्सनला त्याने शॉर्टवरती घेतलं. ॲटकिन्सन नाही आहे, मी तुला पुन्हा सांगतो, ॲटकिन्सन आहे तो. ॲटकिन्सनला काय फरक पडणार आहे, ॲटकिन्सन बघणार आपला पॉडकास्ट. हा, तर ॲटकिन्सनला शॉर्ट बॉलला घेतला आणि स्मिथला पण त्याने त्या साईडला बॉल केला होता, फक्त तो बॉल एज झाला तिकडे. अच्छा, ओके. हा, आणि मग कुठे जाऊ, विसरलो मी काय बोलतो. तू कृष्णाच्या बॉलिंगवर बोलतो. हा, नाही, कृष्णाने ऑब्व्हियसली तो थोडा कमबॅक सारखा झाला त्याचा काल. आणि जे मध्ये लोकांचं झालं, अरे इस्को क्यू ले रे वगैरे बोलत होते. आणि प्रॉपर मीम कल्चर पण चालू झालेलं की द मोस्ट पर्सन वी हेट राईट नाउ वगैरे, प्रसिद्ध कृष्णा. सो काल त्याने उत्तर दिलंय. 4 विकेट घेतलं त्याने. मोहम्मद सिराजने पण 4 विकेट घेतलं. आणि त्यानंतर मग पोप आणि रूटला मोहम्मद सिराजने खूप कडक बॉलिंग केली बाई. इन स्विंग जे टाकलेत त्याने कडक. पोपला तर पोप आणि रूटला ऑलमोस्ट सेम पद्धतीने आउट केलं त्याने. बॉल प्रॉपर कट झाला आणि आत झाला आणि एलबीडब्ल्यू झाला. आणि एस्पेशली तू बघशील तर सिराज जेव्हा आउटस्विंग चांगला टाकायला लागतो ना, तेव्हा तू त्याला प्रेडिक्ट नाही करू शकत की हा कुठला इन करेल कुठला आउट करेल. बरोबर. सो त्यामुळे तो नाही, आणि सगळ्यात मेन गोष्ट तर ती आहे रे, बाकी सगळं चांगली बॉलिंग वगैरे होत राहील. मेन तर बुमरा नव्हता त्यामुळे त्याची तो फॉर्म मध्ये. सिराजची सुपारी घेतली बुमराची. बुमराचं करिअर तो संपवणार आहे. पण सी अल्टिमेटली मला तेच वाटतं की क्रिकेट इज नॉट वन मॅन्स गेम, इट्स अ टीम गेम. ऑब्व्हियसली बुमरा नसल्याने आपण जिंकतोय हा मुद्दा नाही. मुद्दा आहे की एका माणसावरती डिपेंडेंट राहण्याचा अर्थ नाही. आणि काल पुन्हा इंडियन क्रिकेट, काल नाही इंडियन सिरीज मध्ये दाखवलं की कोणी मोठी नाही, कोणी मोठं नाही. ऍज अ टीम आता एकत्र आल्यासारखी वाटते की असं नाही की बुमराच विकेट काढणार आहे. आता सिराज विकेट काढतोय, प्रसिद्ध कृष्णा विकेट काढतोय, आकाशदीप चांगली बॉलिंग टाकतोय ऑब्व्हियसली. सो त्या सगळ्यांचा मिळून हा जो काही एफर्ट आहे त्याचे हे रिझल्ट आहेत. करेक्ट आहे. आणि बुमरा कदाचित नसल्यामुळे ती एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी पण सिराज घेत असेल. बरोबर. पण जे काय चुकीचं करतोस तू सिराज, बुमरा चांगला प्लेअर होता यार, म्हणजे त्याचं करिअर थोडं मोठं असलं. रिटायरमेंटच्या रुमर्स येतात, आता तो घेईल रिटायरमेंट तुझी बॉलिंग बघून की यांच्यात मी असं खेळतच नाही चुती, तो घेऊ शकतो. आणि हा,
सिराजने नंतर जेकॉब बेथेलला पण आउट केला. जेकॉब बेथेलला जे त्याने सेटअप केलाय, जेकॉब बेथेलला प्रॉपर त्याने वॉबल सीम टाकून 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 एकदा सवय लावली वॉबल सीमची, आणि मग एक स्ट्रेटअप सीम करून त्याने बॉल टाकला जो की हवेतच आत आला, आणि थोडा आउट स्विंगर सारखा होता, लेफ्टी साठी तो इन स्विंगर झाला. आणि मग एवढा गॅप होता बॉल आणि बॅट मध्ये, त्याची बॅट आलीच नाही पुढे, म्हणजे कळलाच नाही त्याला तो बॉल, आणि मग प्लम्ब एलबी झाला तो तेव्हा. करेक्ट. सो सिराज काल वेगळ्या लेवलला गेला होता. इव्हन त्याने फिल्डिंग मध्ये पण बरा एफर्ट टाकला. काल प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलरला तो ॲटकिन्सनची कॅच, मिड ऑफला उभा होता, आय गेस लॉंग ऑन मिड ऑनला उभा होता, मिड ऑन की मिड ऑफला उभा होता. तर त्याने जो म्हणजे कॅच नाही पकडला, तू मग वेगळं म्हणतो, कॅच वाला म्हणतो, वरून गेला बॉल त्याच्या, पण त्याने जी एफर्ट मारलाय, जी डाईव्ह मारली तिथे कडक भाई, म्हणजे कुठून आणतो एवढी ताकद मला खरोखर. आणि सिराज जेव्हा स्टार्टला आला तेव्हा तो वाईट फिल्डर होता, जेव्हा तो इंटरनॅशनलला आला होता तो ऍव्हरेज फिल्डर होता. त्याची एनर्जी होती रोड्स वाली, पण त्याची फिल्डिंग होती सेहवाग वाली. सेहवाग पण ठीक करायचं, सेहवाग प्रॉपर आळशी फिल्डर होता. मी त्याला अशा कॅचेस जाताना बघितलं की तसं सोडून द्यायचा बॉल, म्हणजे प्रॉपर मध्ये मध्ये बॉल असतो, जाऊन धावत पकडू शकतो. सेहवाग प्रॉपर ती ऍक्शन करायचं की मागच्याने पकडा. ठीक आहे, पण सिराज सो त्याच्या एनर्जीचा माझा मानलाच पाहिजे. बुमरापेक्षा जास्त ओव्हर्स टाकला जातात त्याने ओव्हरऑल या वर्षात, की गेल्या एक तो स्टार्ट होता की त्याची इंग्लंडची लास्ट टूर 21ची, ती विराट कोहली जेव्हा कॅप्टन होता ती टूर, आता बीजीटी झाली ती, आणि आता ही इंग्लंड टूर, या तिन्ही सिरीज 5-5 मॅचच्या होत्या. सो त्या तिन्ही मध्ये तो 5ही मॅच खेळला. आणि हा असा पहिला की दुसराच प्लेअर आहे सिराज. कपिल देव नंतर तो इंडियन नाही, ओव्हरऑल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो पहिला की दुसरा प्लेअर आहे जो लागोपाठ टूर्स मध्ये सगळ्या 5च्या 5 मॅच खेळलाय. अच्छा, म्हणजे तो या दशकात एक वेस्ट इंडिजचा कोणतरी बॉलर आहे, अच्छा जुना आहे फार, मला नाव नाही आठवत, त्याने तो रेकॉर्ड केलेला, आणि आता सिराजचा नावावर. अच्छा, सो इट्स अ बिग अचिव्हमेंट. त्याचा टेम्परामेंट तुम्हाला दिसून येतो त्यात, आणि त्याचं डेडिकेशन. एकतर तो ज्या डेडिकेशनने बॉलिंग टाकतो, मी आतापर्यंत नाही बघितलं एवढ्या डेडिकेटेडली आणि एवढ्या एफर्ट टाकून कोणी बॉलिंग केली इंडियासाठी. आणि शिअर रॉ पॅशन आहे त्याचं, रॉ पॅशन. एक तर त्याला तू मारलीस की तो ज्या अग्रेशनने येतो, आणि तो प्रत्येक बॉल त्याचा एफर्ट बॉल असतो. बरोबर, तू बघशील तो वाईट बॉल पण एफर्ट मारून टाकतो, म्हणजे तो फुलटॉस पण एफर्ट मारून टाकतो. सो सिराजचं तेच आहे मला वाटतंय, पण ठीक आहे, बुमरासाठी जरा वाईट वाटतंय, बाकी काही असो. येस, आणि त्यानंतर मग आय गेस इंग्लंडने सगळं गाशा गुंडाळलाच पटापट. त्यातल्या त्यात ब्रुकने शॉट चांगले केले. ब्रुकने स्पेशली तो एक जो स्वीप 50 मारले ब्रुकने 53 का 53 केले. त्याने ना एक शॉट मारला, म्हणजे जेव्हा शेवटची विकेट आय गेस होती तेव्हा, सो तो ऑब्व्हियसली स्ट्राईक देत नव्हता बॉलर्सना, तर तेव्हा त्याने एक ऑफचा बॉल होता, त्याने एक असा बसून मागे स्वीप मारला, स्लॉप स्वीप मारला, तो एक जो त्याने शॉट मारला. पण ते डिफेन्स नसल्यामुळे ते सगळे शॉट्स खेळावे लागतात. पण ठीक आहे, त्याकडे लास्टला डिफेन्स पण होता, बरोबर. पण मला पण ब्रुकचा डिफेन्स आजच खूप लूजच वाटतो. सो पोप आणि रूट सोडल्यास बाकी कोणी एवढं डिफेन्सिव्ह त्यांच्याकडे, पोप आणि रूट, हा बरोबर, चांगलं जे उभे राहून खेळू शकतील तसं दुसरा कोणी. स्टोक्स आहे त्यांच्याकडे, स्टोक्स एकटाच बॅटबॉल मध्ये टेस्ट मॅच खेळतो. तर त्यांनी जशी 224 लीड पार केली, तर एकतर इंडियात ओव्हर बऱ्यापैकी कंट्रोल करून गेली. त्यांनी हार्डली 23 रनची लीड घेतली आपल्याकडे. सो त्यानंतर अजून कोणाच्या बॉलिंग बद्दल तुला बोलायचं? कृष्णा, आकाशदीप चांगली बॉलिंग केली. त्याला की विकेट नाही मिळाली, नंतर त्याला स्पेल पण जास्त, कारण की प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजने संपवलेल्या गोष्टी. करेक्ट. सो काय आता बघू पुढे. आकाशदीप आता सेकंड इनिंग नाही झाली ना, फर्स्ट इनिंग झाली इंग्लंडची, आता सेकंड इनिंगला लेट्स सी. ठीक आहे. आणि नंतर मग इंडियन बॅट्समन आले खेळायला मित्रांनो. त्यानंतर जयस्वाल आणि राहुल ओपनिंगला आले. राहुलने आय गेस पुन्हा मग विकेट फेकल्यासारखंच झालं. ते आउटसाइड ऑफ स्टम्पच्या बॉलला छेडायला गेला, आणि मग गरज नव्हती तो शॉट अटेम्प्ट करण्याची, पण ठीक आहे, तो पूर्ण सिरीज चांगला खेळलाय, त्यामुळे थोडं फ्रीडम घेऊन खेळायला गेला असेल तो. मग सेकंड हायएस्ट रन गेटर या सिरीजचा तो. पहिला हा असणार गिल, सेकंड तोच आहे. सो शेवटची इनिंग होती, तो जरा ऍटलीस्ट 50 तरी मारायला पाहिजे होते. ठीक आहे, पण काल 50 दुसऱ्याने मारले, जयस्वालने मारले. जयस्वाल आल्यापासून त्याने तो पहिलाच शॉट मारला होता, पहिल्याच बॉलला स्क्वेअर विकेटच्या थोडा पुढ्यात पडला बॉल. सो तिथून तुला दिसलं की जयस्वाल आज मारून खेळणार, आणि तो बऱ्यापैकी मारून खेळला. त्याला एक हे पण मिळाली, एक नाही 2 मिळाले त्याला. एक ब्रुकने त्याचा कॅच सोडला, आणि पाठी मग डॉसनने एक कॅच, क्रॉलीने सोडली ना त्याची कॅच, मागे बाउंड्रीवरची सोडली ती. डॉसनने सोडली. डॉसन तो सबस्टिट्यूट होता, त्याला बॉल दिसलाच नाही. सो जीवनदान पण मिळालं त्याला, असं नाही की फ्लुएंटली गेला.
पण बरा खेळला तो, नॉट आउट राहिला. आणि तो नॉट आउट राहिला. मग सुदर्शन उतरला होता, सुदर्शनने हार्डली 11 केले, पण तो ट्राय करतो डिफेंड करण्याचा. थोडा मला तो प्रॉब्लेम वाटतो, ते म्हणतात की त्याचं हेड पडतं. मला असं वाटतं की तो रायटी पासून जो लेफ्टी खेळतो असं वाटतं त्याकडे बघून. हे तू काल पण नाही, काल बोललो नाही मी, काल आपण ऑफ द कॅमेरा बोललो. मग तेच म्हणते. सो ते मला प्रॉब्लेम वाटतो की त्याचं तू बघ आत जे बॉल शार्पली आत येतात ना त्याला तो ऑफ बॅलन्स होतो. सो ते जे हेड पोझिशनचा त्याचा जो प्रॉब्लेम बोलतात कमेंटेटर्स आणि वगैरे तो आय गेस आहे त्याचा प्रॉब्लेम, जो की T20 मध्ये एक्सपोज नाही होत, कारण की T20 मध्ये बॉल तेवढा शार्पली मूव्हच नाही करत. पण टेस्ट मॅच मध्ये तो बॉल बाहेर पण तेवढा शार्पली जातो आणि आत पण तेवढा शार्पली. सो तो जो आत येतोय तो डोकं त्याचा अजून ऑफ बॅलन्स होऊन मग तो इव्हन पहिल्या इनिंगला पण आय गेस झालेला तो पडलेला, इनसाइड एज लागून त्याच्या पॅडवर लागला आणि मग तो ऑफ बॅलन्स गेला. यॉर्कर त्याला तो. हा एक्झॅक्टली. सो तो असू शकतो प्रॉब्लेम. खरं डोकं सांभाळून खेळायची वेळ आली त्याच्यात. पण ठीक आहे, पहिली सिरीज आहे त्याची, ती पण बाहेर जाऊन खेळला तो. सो आय गेस त्याचं फ्युचर तर ब्राईट वाटतं मला. आपल्यासारखं नसेल. करुणाचं माझं तर फ्युचर ब्राईट आहे. माझं प्रेझेंट पण ब्राईट आहे आणि माझा पास्ट तर खूपच ब्राईट होता. सो या आय डोंट हॅव दिस कंप्लेंट्स. आणि चेहरा मीडियोकर कंप्लेंट्स. पण चेहरा कधी ब्राईट होणार? दिस मीडियोकर कंप्लेंट्स. फेस इज एक्स्ट्रा लाईट लावायला लागला मला ते. तुझ्यासाठी माहिती होतं. असो, माझ्याकडे माझ्या विचारांचा प्रकाश आहे, माझ्या तेजाचा, माझ्या चेहऱ्याचा, माझ्या डोक्याचा प्रकाश आहे माझ्याकडे. प्रकाश नावाचा कोणी प्लेअर नाही, जाऊ दे. काल पण प्रकाशाअभावी मॅच थांबली शेवटी. वा, खरं. काल पाऊस पण पडला होता. पाऊस पण पडला आणि मित्रा पुन्हा नाईट वॉचमॅन पाठवलेला आहे आकाशदीपला. त्याने पहिल्या बॉलला ज्या पद्धतीने बॉल उडवला फक्त तो कसा टाइम झाला बॉल, म्हणजे आकाशदीप काहीतरी नाही, पण त्याने ताकद नव्हती, फक्त टायमिंग वर गेलाय तो, रॉकेट गेला आणि बॉल. सो कॉमेंटेटर्स पण एवढा फास्ट कसा गेला, नॉर्मल कव्हर ड्राईव्ह मारल्यावर पण एवढा फास्ट नाही जात. सो आकाशने आल्याला एक चौका मारला आणि अजून नंतर एक पुन्हा चौका मारला वाटतं त्याने. नंतर कसा गेला मला लक्षात नाही, पण नंतर मग बॅड लाईट मुळे दिवस थांबला. त्यांना अंपायर बोलले की तुम्ही स्पिनर आणा, करेक्ट, फास्ट बॉलर तुम्ही आता युज नाही करू शकत. सो पण मग तेव्हा पोप बोलला की आम्ही का फालतूचे रन देऊ ना, कारण स्पिनर इथे विकेट घेऊ नाही शकणार आहे. पोपचा डिसिजन चांगला होता. हा, पण आदल्या मॅचला की आधीच्या कोणत्याही मॅच मध्ये जेव्हा बॅड लाईट कॉल केलं तेव्हा स्टोक्सने केलेलं सेम, की स्टोक्सने स्पिनर लावलेलं, पण त्या पिचवर थोडी तरी हेल्प असणार. हा, बरोबर. कालच्या पिचवर काही सेन्सच बनवतं, काल मारलं अगदीच बॅट्समनने काही चुत्यागिरी केली तर तो आउट झाला असतो स्पिनर समोर, नाही तर काही स्कोप नाही. बरोबर. सो एकंदर कालच्या दिवस जायसवालकडे ते पोटेन्शियल होतं, काहीतरी चुत्या शॉट मारून आवडू शकतो. नाही, पण काल नॉट आउट राहिलाय भाई, 50 मारलेत त्याने. पण इंग्लंडने इन जनरल स्लॉपी फिल्डिंग खूप केली आहे, आणि इंग्लंडने जे पहिल्या इनिंगला एक्स्ट्रा रन दिलेत, माझ्या मते हे रन्स इंग्लंडला मार्क पडणार आहेत. माझं प्रेडिक्शन आहे, इंडिया मला वाटतं सिरीज सिक्युअर करते. हा, करू शकतात. मला वाटतं सिरीज वाचवते ऍटलीस्ट. 3 की 4 कॅच ड्रॉप केल्यात काल. एक तर सुदर्शनची पण ड्रॉप केली, तेच पकडून म्हणतो. 2-3 कॅच स्लिप मध्ये आणि एक ती पाठी पुल शॉटला ड्रॉप केली डॉसनने ती वाली. सो हा, फिल्डिंग मुळे कदाचित फरक पडू शकतो स्कोरवर, अल्टिमेट स्कोरवर. इंडिया ऍटलीस्ट 275च्या वर जरी गेली तरी इंडियासाठी ठीक आहे स्कोर, चांगला स्कोर असेल. म्हणजे लीड म्हणतोयस की लीड 275च्या वर गेली तरी चांगली लीड असेल ती, 300च्या आसपास. कारण पिच मध्ये खूप मदत आहे, अजून खूप मदत आहे, आणि ओव्हरकास्ट पण कंडिशन आहे. सो मला वाटत नाही की तो पिच तुटणार आहे लगेच. सो तसा आहे तसाच राहील इंटॅक्ट. करेक्ट. आणि इंग्लंडकडे ऑलरेडी एक प्लेअर शॉर्ट आहे, वोक्स. तुला त्याबद्दल काय वाटतं की सबस्टिट्यूशन असलं पाहिजे की नसलं पाहिजे क्रिकेट बॅटिंगसाठी? हा, इन जनरल. जसं की आता वोक्स जर पहिल्याच मॅचला गेला, पहिल्या दिवशी गेला, तर त्याच्या ऐवजी कोणीतरी बॉलिंग किंवा बॅटिंग करणारा असला पाहिजे की नाही? नाही, मला नाही वाटत असला पाहिजे. जसं फुटबॉलमध्ये असतं, इंजर्ड 5 सबस्टिट्यूट असतात, मग कोणतरी नाही. पण फुटबॉलमध्ये फक्त इंजर्ड झाल्यावरच नाही घेत ना. फुटबॉलमध्ये तू असं टॅक्टिकल मूव्ह पण असू शकतो. सो क्रिकेटमध्ये तशी काही जागा नाहीये टॅक्टिकल मूव्ह साठी, पण केली पाहिजे. माहिती आहे, प्लेअर तुझा बेस्ट नाही. पण मग ते आहे ना, आयपीएल मध्ये पण इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आणलाय तुझे, त्यामुळे ऑलराऊंडरची वगैरे वाट लागते. नाही, मी इंजरीसाठी खास म्हणतो. इंजरीसाठी म्हणतो. नाही, मला नाही वाटत प्लेअर नाही खेळावं. मला नाही वाटत गरज आहे, कारण की इंजर्ड असताना पण प्लेयर्स येतातच की खेळायला. रिषभ पंत आलाच की. पण आता ते जर रिषभ पंत आला ना, त्याचा मोठेपणा वोक्स येऊ शकत नाही, त्याचं काय करणार? त्याचा हात गेलाच आहे, खांदा. पण ठीक आहे, माहित नाही, ते आपण एक्सपर्ट्सवर सोडून देऊया. तर मी माझं एक्सपर्ट माझं असं म्हणणं आहे की क्रिकेटमध्ये सबस्टिट्यूट आला पाहिजे माझ्या मते. लाईक टू लाईक मेजर जेव्हा इंजरी असेल, जसं की वोक्स आहे तर वोक्सचा जागी बॉलर आला पाहिजे.
वोक्स तुम्ही बेन स्टोक्स नका आणू, हे अगदी चुकीचं आहे. पण तरी पण माझं सबस्टिट्यूशन असलं पाहिजे असं मला वाटतं. एक बॉलर एक बॅट्समन काहीतरी असलं पाहिजे. येस, हा ठीक आहे. पण तुला 275 तुला सिक्युअर्ड स्कोर वाटतं आपल्याकडे? करेक्ट. येस, ओके. हा मला पण 300च्या आसपास झाला पाहिजे. 275 नडवणं 300च्या आसपास झालं पाहिजे असं वाटतं. कारण की मग तेवढा कुशन असेल बॉलर्सना की भाई पुढे बॉल टाकून मारायला देऊ शकतात आणि विकेट करू शकतात याच्यात. कारण की मग क्रॉली आणि डकेट वर येऊन पुन्हा तेच करणार की भाई पेलमपाल, मग त्यानंतर ते लोक 100 रन बनवून पण जातात रे, विकेट टाकतात. पण ते लोक गेले की बाकी कोणी डिफेंड नाही करू शकत. हा ऍक्च्युअली तो मेन प्रॉब्लेम राहिला. आणि जॅमी स्मिथ बऱ्यापैकी आउट ऑफ फॉर्म गेल्या 2-3 मॅचेस. तो पहिल्या 2 आपल्यासाठी चांगलं. येस, आणि अजून होपफुली ही सिरीज इंडिया ड्रॉ करते आय गेस. आणि होपफुली इंग्लंड वाईट खेळते. सॉरी. येस, आणि अजून काय वाटलं तुम्हाला कालच्या दिवसाबद्दल? आज इंडिया कशी खेळेल सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.